मनीषा फूड कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी। ही खास आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची वडी बघणार आहोत। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे एक नारळ घेतलेला आहे, तर तो आता आपण फोडून घेऊया। तर आता आपण इथे नारळावरची साली काढून घेणार आहोत, कारण ती वडी पांढरी शुभ्र बनते आणि दिसायला पण छान दिसते। साली काढण्यासाठी वेळ लागतो। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट बनवलात तरी चालेल। तर तुम्ही बघू शकता नारळाची इथे सगळी साली काढून झालेली आहे। तर आपण नारळाचे इथे बारीक बारीक तुकडे करून घेऊया। नारळाचे तुकडे करून झालेले आहेत, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। नारळाची वडी बनवण्यासाठी नारळाचा चव परफेक्ट पांढरा शुभ्र तयार झालेला आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ, त्यामुळे कढईला नारळाचा चव चिटकत नाही। कढईमध्ये आपण नारळाचा चव घालून घेऊ आणि बारीक आचेवरती सतत हलवत 2 मिनिटे परतून घेऊ। त्यामुळे नारळाचा ओलावा हलकासा कमी होतो। 2 वाटी नारळाच्या चवसाठी आपण इथे पाऊण वाटी साखर घालत आहोत। त्याचबरोबर आपण इथे थोडीशी विलायची पावडर घालू। हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आपण इथे पाऊण वाटी दूध घालून घेऊ। हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊ। तुम्ही बघू शकता मिश्रणाला भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे। आपण मध्यम आचेवरती हे मिश्रण सतत हलवत शिजवून घेणार आहोत। हे मिश्रण आपल्याला ड्राय करायचं नाही आहे। आपलं मिश्रण वडी टाकण्यासाठी परफेक्ट तयार आहे। आपण प्लेटीला 1 चमचा तूप लावून घेणार आहोत। त्यामध्येच आपलं तयार झालेलं मिश्रण घालून घेऊन आपण त्याच्यामध्येच वडी सेट करून घेणार आहोत। इथे आपण कलरफुल वडी बनवण्यासाठी मिश्रणामध्ये थोडेसे कलर मिक्स करून वडी सेट करून घेतलेली आहे। आपली वडी इथे तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपली खुसखुशीत वडी तयार झालेली आहे। रक्षाबंधनच्या ताटात ठेवण्यासाठी कलरफुल वडी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।